ते अलका इकडे ये ना. काय माझी आमरसाची वटी राहिली आतमध्ये. तुम्ही आमरसाचं नाव सुद्धा काढू नका. हो का? सटमा. अरे काय रे, लक्ष कुठे तुझं? खा ना पटापट. तुझ्या बाबांनी बघ कशा पटापट 4-5 इडल्या संपवल्या. त्याला काय खायचं ते सांगा. माझ्या इडल्या काढू नको 4 खाल्ल्या वगैरे लगेच. अहो म्हणजे मला म्हणायचं होतं की त्याचं खाण्याकडे लक्ष नाहीये ना, म्हणून म्हणतेय. अरे 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 इडली आमरसात काय बुडवतोयस? चटणी इकडे कडेला आहे ना. काय झालं? नाही कदाचित आमरस आणि सांबार त्याला एकच वाटलं असेल. अहो थट्टापुरी आहे तुमची. त्याचं एकतर लक्ष नाहीये खाण्याकडे, त्याला समजवा ना जरा. हो खा रे खा. विक्रांत. आई आई मला भूक नाहीये, नकोय मला. अरे अरे तुला आवडतंय? अहो बघा ना. त्याचं आज काउन्सिलिंगचं 3रं सेशन आहे ना वकिलाकडे. नसेल त्याचं लक्ष लागत. नको त्याला आदर करू. जाऊ दे. मोना आधी बस जरा. आजोबा मला निघायला उशीर होतोय, प्लीज आता नको. मला माहित आहे पण बस जरा, मला बोलायचे. ओके फाईन, तुम्हाला जे काय बोलायचंय ते बोला इकडेच. आता तुझी कोर्टाची तारीख कधी आहे? तुझं पुढचं सगळं काय आहे? तू आम्हाला आधी काही सांगणार आहेस की नाही? आजोबा मी तुम्हाला आता काहीच सांगू शकणार नाहीये. रादर मी कोणालाच आत्ता काही सांगू शकणार नाही. याला काय अर्थ आहे? आम्ही तुझ्या घरची माणसं आहोत, आम्हाला कळायला नको? हे बरं आहे ना तुमचं. म्हणजे मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगायची, तुम्हाला विश्वासात घ्यायचं. आणि मनूचं काय? मनूने आज दिल्लीचा एवढा मोठा बॉम्ब फोडला, तिला काहीच बोलला नाहीत ना तुम्ही? हे बघ, तिचं काय ते मी तिला विचारीन. तुला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे. त्याच्यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. आजोबा पुन्हा एकदा सांगते, मी आता तुम्हाला काहीही सांगू शकणार नाहीये. तसंही मानसीने जो बॉम्ब फेकलाय त्याच्यामुळे मला तर विचार करावा लागणारच आहे. मला आता काही विचारू नका तुम्ही प्लीज. बघितलं, तुमच्याशी बोलण्याच्या नादात चार्जर विसरलीये मी. उशीर होतोय ना आजोबा मला. आता आपण इथे आपला पत्ता टाइप करूया. एकाच फॉर्म मध्ये 5 वेळा पत्ता का विचारतात कोण जाणे. आता हे पुन्हा अक्षरात टाइप करायचं. ओके. हे पेलो काय झालं? नो 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 नो, ललायचे नाही. इथे एंटर मारून झालं की मग तुम्हाला आम्ही खाऊ देणार. आज पणजी आजीने छान रव्याची सोजी केलीये. आता मावशीची ऍडमिशन होणार, मग आम्ही दिल्लीला जाणार. खूप खूप अभ्यास करणार. तुम्ही पण खूप मोठं मोठं व्हा, खूप अभ्यास करा. हो माझी पिल्लू, गुड गर्ल. आता आपण एंटर करूया. ओके ओके. मला परवाच दिल्लीला बोलवलंय. चला. बरं चला. मनू, ही सोजी केली आहे तेवढी थंड व्हायच्या आत घालतील. हो आम्हाला खूप भूक लागली होती. खूप भूक लागली होती आम्हाला. खूप खूप आवडतं आम्हाला सोजी. कशा पिल्लू? काय ग, काय करत होतीस तू? अगं मी कोर्सची फी भरत होते आणि त्यांचा मेसेज आला की मला परवाच दिल्लीला जावं लागणार आहे. अगं पण तू तर म्हणत होतीस अजून 1 आठवडा आहे म्हणून. हो कोर्स आठवड्याभराने सुरू होणार आहे, पण काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यासाठी मला परवाच दिल्लीला जावं लागणार आहे. परवा?
अरे बापरे, हो, अरे बापरे काय त्यात आजोबा, मी 4च तर दिवस आधी चाललीये आणि एका अर्थी ते बरंच आहे ना, म्हणजे मला सेटल व्हायला वेळ मिळेल तिथे. तुम्ही नका काळजी करू. आई, अगं बाई तू मी लावू दिवा? हां तुम्हाला आवडणार नाही मी दिवा लावला तर? नाही नाही असं नाही. आपण एक काम करूया ना, आपण बाबांना बोलूया. नाही नाही, ऍक्च्युली आपण सगळ्यांना बोलूया. सगळ्यांसमोर मी दिवा लावते. हा, अहो 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 काय ग, आलो आलो, काय झालं? हा काय ग? अहो बाबा, सगळे घरात आहेत का? नाही म्हणजे मधू काका, नानू मामा, आजी. इट्स ओके, मी बोलवते. आजी, नानू मामा, मधू काका. एक मिनिट, सगळ्यांना ओरडून कशाला बाहेर बोलवतेस? तुला जे काय सांगायचं ते आज चल आणि सांग. या ना या. ॲक्च्युली मला एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट करायची होती, म्हणून तुम्हाला सगळ्यांना इकडे बोलवले. काय गे, आता तुला काय सांगायचंय? वाटलंच होतं नानू मामा, मी इकडे आलेलं तुम्हाला आवडणार नाहीच ना. ए, तू तमाशा करायला इथे आलीयस? तसं केलंस तर काय होईल माहित आहे ना तुला? हो आजी, चांगलीच कल्पना आहे ना मला. ऍक्च्युली मला सांगायचं होतं आजी, म्हणजे मला माहित नाही विक्रांतने तुम्हाला हे सांगितलंय का नाही सांगितलंय, पण मी तुम्हाला सांगते की विक्रांतचा आणि माझा डिवोर्स होणार नाही. आता मी सन्मानाने या घरात परत येणार. 2दा अपमान झालाय माझा. तुम्ही सगळ्यांनी मिळून मला या घराबाहेर काढलं. नाही विसरले मी ते. म्हणूनच हा सोहळा. कारण काय आहे, आता हे माझं हक्काचं घर आहे ना, हक्काचं घर. आता मला ह्या घरातनं कोणीही बाहेर काढू शकत नाही. आता माझं हे हक्काचं घर आहे. मोनिका विक्रांत दळवी. मी लग्नाआधी प्रेग्नंट झाले हे यांनी सांगितलंच आहे ना अख्ख्या जगाला, बरोबर ना? आमच्या दोघांचा डिवोर्स होणार होता हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे. सलीलने मानसीला लग्नासाठी नकार दिला, ते कशासाठी हे सुद्धा माहिती आहे मला. ताई बस, मूर्खासारखं काहीही बोलू नकोस.